श्री सार्थ बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय 11वा. या अध्यायामध्ये प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये संकटे, दुःख तसेच सुख हे भेडसवणारच, कारण ते प्रारब्धातच असते. प्रत्येक कृतीला पाप व पुण्य यांची पंख असतात, त्यामुळे ती सतत हालचाल करत असतात. पुण्याच्या साठ्याने सुख येते व पापाच्या साठ्याने दुःख भोगावे लागते. हा देवाचा न्याय आहे. पण अडाणी माणसं आपल्याला अन्याय म्हणून तर जीवनापासून देवाला व परमात्म्याला दूर लोटल्यासारखे होईल. म्हणूनच ईश्वर म्हणजेच संत आणि संत हेच ईश्वराचे रूप धारक असतात. भक्तांना संतांचे दयाळूपण लाभते. देव हा तटस्थच असतो. म्हणून ज्या योगे भक्तांच्या मनात श्रद्धा वाढवेल, अंतरात देवभाव विराजमान होईल, मनामध्ये देवाबद्दल कृतज्ञता निर्माण होईल, याकरता संत लोक प्रयत्न करत असतात. जो मानव नम्रतेने संतांना शरण येतो, त्याच्या मनात श्रद्धेचा भाव पुरेपूर भरलेला असतो. अशांचे कल्याण करून संत त्यांना संकटमुक्त करतात. असंच एकदा राधानगरी तालुक्यातील नरतवडे गाव इथला बळवंत मगदुमांची बऱ्यापैकी सदन घरात आपली मुलगीचा विवाह करून दिला होता. पण ती विवाहित कन्या अनेक रोगांनी दुःखी झाली होती. तसेच तिच्या घरातील बहुतेक सर्वांना आजाराने जर्जर केले होते. अशा परिस्थितीत जावाईसुद्धा वेडा झाला. बळवंत मगदुमांची सहनशीलतेची मर्यादा संपून ते दुर्बळ झाले. बळवंतांची बुद्धी भ्रष्ट झाली. वाट फुटेल त्या दिशेने गावांना जात असे. नियतीच्या नियमाप्रमाणे बाळूमामांचा मुक्काम असलेल्या सुरुपली तालुका कागल या गावी होता. त्यावेळी अकस्मात मामांची व बळवंत यांची भेट होताच मामा बळवंताच्या अंगावर धावून गेले व म्हणाले, इथे कोणत्या घराला आग लावताय? बाळूमामांच्या मनात नसतानाही पण वरपांगी बळेच या शब्दाचा उच्चार केल्याने मामांचे वरील प्रश्न ऐकून आधीच अधीर असलेला बळवंताचा धीर नाहीसा झाला. बळवंताला काहीच कळेना. त्याही अवस्थेत धीर कसाबसा सांभाळून बळवंत मामांना म्हणाला, घरात सर्वांना आजारानं घेरलंय, अनेक संकटांनी बेजार केले, म्हणून आपल्या पायाशी आलोय. त्यावेळी मामांनी त्याला विचारले, तू संकटमुक्त झाल्यावर मला काय देशील? मामांच्या या प्रश्नाने तो गांगरला. मामा सरुपलीहून नरतवाड्याला झपाझपा चालत चालले. बळवंताच्या शेतात 2 प्रदक्षिणा घालून बसले. तेथे मामांनी 7 मुठी माती खाल्ली. नंतर घरी गेले तर तेथे आश्चर्य पाहायला मिळाले. कारण घरात कुणी रोगी तर नव्हतंच. याउलट जो तो आपल्या कामात गर्क आहेत. हे पाहून बळवंताला मामाच्या कृपेचे नवल वाटले. बळवंत मामाच्या पायावर लोळांगण घेऊ लागला. मामा, तुमच्या कृपेमुळे मी संसारातील संकटातून रणातून मुक्त झालो. बळवंताने मामांना लागलीच 500 रुपये काढले. भेट म्हणून स्वीकारण्याबद्दल मामांना विनंती केली. तेव्हा मामा म्हणाले, असा अविचार विकल्प तुम्ही मनात आणू नका. पुढे वयोमानानुसार बळवंत निवृत्त झाला. पण त्यांचा मुलगा बापू मामांचा भक्त झाला. बापूचा पुत्र राजाराम हाही मामांचा भक्त झाला. म्हणून सेवा पुढे चालूच राहिली. त्यांच्या लग्नाच्या वेळी बाळूमामांना त्यांनी सांगितलं की मामा, तुम्ही माझ्या लग्नाच्या वेळी यायलाच पाहिजे. तुम्ही आला तरच मी लग्नाला उभा राहीन. पण त्याच दिवशी त्याच मुहूर्तावर बाळूमामांचा पुतण्या दादू यांचेही लग्न असल्यामुळे मामांना तिकडेही जाणे आवश्यक होते. अशा तऱ्हेने बापूचा पुत्र राजाराम व भीमाचा पुत्र दादू या दोघांचेही मामांचे भक्तच होते. दोन्हीही भक्तांचे साकडे होते की तुम्ही लग्नाला यायलाच पाहिजे. असे असले तरीही मामांना हा प्रश्न होता की एका वेळी कुठं जायचं. पण भक्तांच्या अडचणी मामा दूर करतात.
मामांच्या रूपात मामा दोन्हीकडेही लग्नाला हजर राहिले. जिथे श्रद्धा बलवान आहे तेथे भाग्याचा बहर आहे. अशी ही बाळूमामांची कल्याण करणारी, संतांच्या ठिकाणी श्रद्धा वाढवणारा, संत हेच ईश्वर देव आहेत, हे भक्त कल्याणासाठी कार्य करत असतात, अशी निष्ठा निर्माण करणारा हा 11वा अध्याय येथे समाप्त होतो. बाळूमामाच्या नावानं चांग भलं.